नारायणी फाउंडेशन आयोजित महाकाव्य 2026साठी मी ही कविता पाठवत आहे आणि कवितेचं शीर्षक आहे आत्ताचे बालक आणि त्यांचे पालक. जीवापेक्षा मोठं असते मुलांच्या खांद्यावर दप्तराचे ओझे, जीवापेक्षा मोठं असते मुलांच्या खांद्यावरील जबाबदारीचे ओझे. एवढंसं लेकरू सकाळीच उठून बसतं, त्यांना पाहून मन दुखतं माझे. शाळा आणि अभ्यास यामधून मिळतच नाही त्यांना वेळ. हे सगळं पूर्ण करताना खेळतच येत नाही त्यांना मैदानी खेळ. ॲक्टिव्हिटी गृहपाठ किती बरं पूर्ण करावे या लेकराने, ॲक्टिव्हिटी आणि गृहपाठ किती बरं पूर्ण करावे या लेकराने. खेळाच्या वयात किती बरं अभ्यासाची जबाबदारी सोसावी या लहानशा जीवाने. उठ आवर खा चल, किती बरं आपण त्यांच्या पाठीमागे लागतो. त्यांच्यासोबत खेळण्याच्या वयात शिक्षणाची जबाबदारी त्यांच्यावर लागतो. लहानसे खांदे लहानसा जीव, लहानसे खांदे लहानसा जीव, पाठीवर दप्तर मात्र भारी. स्वप्नांच्या वाटेत चालताना डोळ्यात एक चमक आणि डोळ्यात पुढे जाण्याची असते एक तयारी. आपणही पालक म्हणून त्यांना समजून घ्यावे, आपणही पालक म्हणून त्यांना समजून घ्यावे. मोबाईल थोडा बाजूला ठेवून त्यांच्याशी खेळावे. हेच वय आहे त्यांचं खेळण्याचं आणि बागडण्याचं, हेच वय आहे त्यांचं खेळण्याचं आणि बागडण्याचं. नंतर मग आयुष्यभर ओझं असते त्यांच्या मागे जबाबदारीचं. हे केलंच पाहिजे अशी मुलांवर बळजबरी करू नये, हे केलंच पाहिजे अशी मुलांवर बळजबरी करू नये. त्यांच्या कलेला वाव द्यावा, पण त्यांची तुलना दुसऱ्या मुलांशी करू नये. आपल्या मुलांची बौद्धिक क्षमता किती आहे त्याचा आपण आढावा घ्यावा, आपल्या मुलाची बौद्धिक क्षमता किती आहे त्याचा आपण आढावा घ्यावा. त्याला या वयात एवढं तरी येतं, आपण त्याच्या एवढे असताना आपल्याला एवढंही येत नव्हतं, याचा आपण थोडा तरी विचार करावा. ताण निर्माण करून मुलांना धाकात नाही ठेवायचं, ताण निर्माण करून मुलांना धाकात नाही ठेवायचं. दबावाहून त्याला तुम्ही कितीही शिकवा, त्याला ते काहीच नाही समजायचं. दप्तर जड असेल पण मन हलकं ठेवावं, दप्तर जड असेल पण मन हलकं ठेवावं. शाळेत शिक्षक आणि घरी पालक, सांगा बरं त्यांचं मन कोणी आता जपावं. आजचा संघर्ष मुलांचं उद्याचं आयुष्य घडवतो. मान्य आहे, आजचा संघर्ष त्यांचं उद्याचं आयुष्य घडवतो. आत्ताच्या पिढीचं लेकरू खूप हुशार आहे, त्याच्या परीने तो खूप काही सांभाळतो आणि स्वतःच्या मनाने व्यवस्थित अभ्यासही करतो. म्हणून आपण एक पालक म्हणून त्यांना देऊया थोडा वेळ आणि मोबाईलपासून त्यांना खेळायला नेऊयात मैदानी खेळ. थँक्यू.